हो हो रे बाबा. हाँ हाँ हो. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी सर. तुम्हाला कसं काय माहित? हॅपी अॅनिव्हर्सरी सर. अरे पण तुम्ही आधी थँक्यू तर म्हणा. ओके थँक्यू व्हेरी मच. पण मला एक सांगा, तुम्हाला एक सगळं कळलं कसं काय? सकाळपासून सर तुम्हाला फोन येत आहेत त्याच्यावरून कळलं. खूप छान वाटलं. पण सर तुम्ही आज रजा घ्यायला पाहिजे होती. मी रजाच घेणार होतो, पण वसुमती मला म्हणाली 4च लेक्चर्स आहेत तर जाऊन या. आणि हो, तुम्हाला कॉलेजमध्ये गेलं नाही तर चैन पडणार नाही हे माहिती आहे मला. कळतं, सगळं कळतं. खूप केलंय तिने माझ्यासाठी. सॉरी, मी अचानक. अहो सर बोला ना, आम्ही काय तुम्हाला परके नाही. हो, मला बोलायचंच होतं. वसुमती माझी दुसरी पत्नी. निर्मला गेल्यानंतर खरं तर मला लग्नच करायचं नव्हतं, पण घरच्यांनी जबरदस्ती केली. पदरात 2 मुलं होती आणि माझं न ऐकता माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं. आणि मग पुढील 5 वर्ष मी खूप वाईट वागलो वसुमतीची. सतत पाण उतारा केला, तिच्या प्रेमाचाही आदर केला नाही. सारखा निर्मलाचा जप जपत राहिलो. पण मग एक दिवस छोटीशी घटना घडली आणि माझे डोळे उघडले. मी गावी गेलो आणि ठरलेल्या दिवसाच्या 1 दिवस आधीच मी परत आलो. वसुमतीला हे माहित नव्हतं. ती आमची खोली आवरत होती आणि जेव्हा मी खोलीत गेलो ना, तेव्हा वसुमती आपल्या पदरानं निर्मलाचा फोटो पुसत होती. त्याच दिवशी माझे डोळे उघडले. तेव्हापासून मी, वसू आणि मुलं खूप खुशीत आहोत. म्हणूनच आमची अॅनिव्हर्सरी म्हणून तोच दिवस साजरा करायचं ठरवलं, ज्या दिवशी माझे डोळे उघडले. बरोबर 20 वर्षापूर्वीचा तो हाच दिवस. फारच हृदयस्पर्शी आहे सर. पण आमच्या सर्वांकडून तुम्हाला आणि वसुमती ताईंना खूप खूप शुभेच्छा, अगदी मनापासून. थँक्यू व्हेरी मच. चला, मला लेक्चर आहे. मला पण लेक्चर आहे. निघा मग. चला येतो. अंजली, एक विचारलं तर रागावणार नाहीस ना? नाही, प्रज्ञाच्या बोलण्याचा विचार करावा असं अजूनही नाही वाटत आहे का तुला? मेघना, तुला काय म्हणायचंय कळतंय मला. हे खरंय की तुमच्या घरी घडलेल्या घटनांनंतर मी खूप बदलले. आता नाईक सरांची गोष्ट ऐकून माझंही मन अगदी हललंय. पण मेघना, बहुतेक पुढच्या आठवड्यात केसचं जजमेंट आहे. त्यामुळे मी सध्या कोणताही विचार करायच्या मनस्थितीतच नाहीये.